अभिवाचन येणे वाग्यज्ञ तोषावे. लेखक डॉक्टर यशोधन महाराज साखरे. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. यज्ञ या शब्दाचे उच्चारण केले की आपल्यासमोर यज्ञकुंड, प्रज्वलित झालेला अग्नी, आहुती टाकणारे आणि मंत्रोच्चारण करणारे ऋत्विज असे यज्ञाचे स्वरूप समोर येते. हा एक यज्ञाचा प्रकार अथवा यज्ञाचे एक अंग झालं. यज्ञाचे परिपूर्ण स्वरूप समजून घेण्यासाठी यज्ञ शब्दाचा सखोल विचार करणं आवश्यक आहे. यज्ञ शब्दात यज असा मूळ धातू आहे. यज या धातूचा अर्थ देवतापूजन, संगतीकरण आणि दान असा आहे. देवतापूजन म्हणजे ज्या देवतेस उद्देशून यज्ञ केला जात आहे त्याचे पूजन केले गेले पाहिजे. संगतीकरण म्हणजे समन्वय. कशाचा समन्वय? तंत्र मंत्रादिकांचा समन्वय. तसेच ज्ञान हे यज्ञाचे अविभाज्य अंग आहे. या धात्वार्थानुगुण यज्ञात देवतापूजन, संगतीकरण आणि दान घडणे आवश्यक आहे. श्री रामानुजाचार्यांच्या मतानुसार फलासक्तीरहिततेने केलेली ईश्वर सेवा, ईश्वर आराधना म्हणजे यज्ञ. अग्निहोत्र, दर्शपूर्ण मासादी कर्मांना श्रौत यज्ञ अशी संज्ञा आहे. तर देवपूजनादी कर्माला स्मार्त यज्ञ असे संबोधले जाते. या स्मार्त यज्ञात देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ असे यज्ञाचे चतुर्विध प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये यज्ञाचे प्रकार सांगितलेत. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ इत्यादी यज्ञाचे प्रकार सांगितलेले आहेत. श्री ज्ञानराज माऊली पसायदानात आपल्या भावार्थ दीपिकेस वाग्यज्ञ असे संबोधतात. हा वाग्यज्ञ म्हणजे काय हे सांगताना श्री ज्ञानराज माऊली म्हणतात, एकी शब्दी शब्दू यजिजे तो वग्यज्ञू म्हणिजे. ज्याप्रमाणे श्रौत स्मार्तादी यज्ञात हविर्द्रव्याचे अग्नीमध्ये यजन केले जाते त्याप्रमाणे शब्दाचे शब्दामध्ये यजन करणे याला वाग्यज्ञ असे म्हणतात. या वाग्यज्ञाच्या व्याख्येचा सूक्ष्मतेने विचार करणं आवश्यक आहे. शब्दाचे शब्दामध्ये यजन म्हणजे शिष्याने त्याच्या शब्दाचे गुरूंच्या शब्दात यजन करणे म्हणजे आपला शब्द गुरूंच्या शब्दात मिसळविणे. शिष्याच्या शब्दाचे आणि गुरूच्या शब्दाचे ऐक्य होणे. ज्या शब्दाचे ऐक्य होते ते ऐक्य फक्त बाह्य वैखरी वाणीपुरते मर्यादित नसून ज्ञानरूप परावाणीमध्ये अपेक्षित आहे. थोडक्यात सांगायचं तर गुरु शिष्याच्या विचारांची तन्मयता, एकरूपता, एकतानता हाच एक यज्ञ असून त्याला श्री ज्ञानेश्वर माऊली वाग्यज्ञ असे संबोधतात. कलियुगामध्ये श्रौतादी यज्ञांचे अनुष्ठान करणे अवघड असल्याने सर्वाधिकार सेव्य अशा नामजप यज्ञाचे साधन शास्त्रानं सांगितलं आहे. या नामजप यज्ञाविषयी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामजप यज्ञू तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. याचा भाव असा की नामजप यज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ आहे. हा नामजप यज्ञ नित्य स्नानादी कर्मात अडथळा आणत नाही. या नामानेच धर्म आणि अधर्म पवित्र होतात. या नामाला परब्रह्म असेही म्हणतात. हा नामजप यज्ञ भगत विभूती आहे. असा हा आपापल्या अधिकारानुगुण विविध स्वरूपाचे अनुष्ठीला जाणारा यज्ञ हा एक महत्त्वाचे मानवी जीवनमूल्य आहे. वारीमध्ये या नामजप यज्ञाचे अखंडितपणे
अव्याहतपणे अनुष्ठान सुरू असतं. त्यामुळे वारी हा भगवन नामोच्चारण रूप आहुती भगवंतापर्यंत नेऊन पोचविणारा यज्ञ आहे. वारीच्या या पवित्र कालावधीमध्ये केलेला हा वाग्यज्ञ सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा आणि रुक्मिणी प्राण संजीवन श्री विठ्ठलाच्या चरणी समर्पित करतो. धन्यवाद.